मानवत नगर परिषद निवडणूक 2025 नामनिर्देशन अर्जाची छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली। मानवत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने अध्यक्ष तसेच प्रभागनिहाय सदस्य पदांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण टप्पा आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी शांततामय वातावरणात पूर्ण झाला। नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता छाननीला सुरुवात झाली। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशानुसार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्राप्त अर्जामध्ये अध्यक्ष पदासाठी 7 अर्ज, 11 प्रभागांसाठी सदस्य पदाचे 117 अर्ज असे एकूण अर्ज प्राप्त झाले होते। अध्यक्ष पद 4 अर्ज पात्र। छाननीच्या प्रारंभी अध्यक्ष पदासाठी प्राप्त 7 अर्जांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 4 अर्ज पात्र ठरले, तर उर्वरित अर्ज नियमबाह्य कागदपत्रांमुळे अपात्र ठरवण्यात आले। सदस्य पद 87 अर्ज पात्र। यानंतर प्रभाग क्रमांक 1 ते 11 मधील सदस्य पदांसाठी दाखल 117 अर्जांची बारकाईने पाहणी करण्यात आली। त्यापैकी 87 अर्ज पात्र तर 30 अर्ज अपात्र घोषित करण्यात आले। छाननी स्थळी काटेकोर नियमावली। छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कठोर नियमांचे पालन करण्यात आले। प्रत्येक उमेदवारासोबत सूचक आणि अधिकृत व्यक्ती असे फक्त 3 जणांनाच सभागृहात प्रवेश देण्यात आला। तरी देखील नगर परिषद इमारतीबाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजप तसेच अपक्ष उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिकारी उपस्थिती व देखरेख। छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार श्री पांडुरंग माचेवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय खिलारे, नायब तहसीलदार आणि दुसरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री महेश गायकवाड, जिल्हा सह आयुक्त व मुख्याधिकारी यांचे सहकार्य लाभले। याशिवाय श्री माधव वडजे, मंडळ अधिकारी श्री बिडवे, शहर अभियंता सय्यद अनवर तसेच नगर परिषद व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। संपूर्ण प्रक्रियेवर सूक्ष्म निवडणूक निरीक्षक श्री अमित कुमार यांनी देखरेख ठेवली। निवडणूक वातावरणात तापमान वाढ। आजच्या छाननीनंतर मानवत शहरातील निवडणूक वातावरण आणखीन तापले असून पुढील टप्प्यातील अर्ज माघारी आणि त्यानंतरची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय स्पर्धा अधिक रंगतदार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।